पोलीस भरतीचा आज जो पेपर झालेला आहे त्यामधील लातूर पोलीस भरतीला विचारलेला हा प्रश्न मला खूप आवडलेला आहे. हा प्रश्न बघा, वर्गमुळात दिलेला आहे 2, परत वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 आणि परत वर्गमुळात 2 असं किती वेळेस केलेलं आहे? 1, 2, 3, 4 आणि 5 वेळेस केलेलं आहे आणि विचारलेलं आहे की ह्याचं उत्तर किती? तर पहिले आपण शॉर्ट ट्रिक समजून घेऊया. त्यानंतर जर एखाद्याला कन्सेप्ट शिकायची असेल तर कन्सेप्टमध्ये सुद्धा आपण शिकणार आहोत की ह्याला कन्सेप्टने कसं सोडवायचं. बघा पहिले शॉर्ट ट्रिक, जे आतमध्ये दिलेलं आहे वर्गमुळाचं ते घ्यायचं. किती वेळेस 2 दिलेले आहेत, तो घेतला बेस, याला पाया म्हणतात. हा पाया असतो, ठीक आहे. हा पाया घेतला, त्यानंतर त्याचा घातांक करायचा आहे. कोणता? तर छेदामधला घातांक करायचा आहे. तर किती वेळेस आलेला आहे ते मोजायचं. 1 वेळेस, जर बघायला गेलं तुम्ही किती वेळेस आला आहे, हा 1 वेळेस आला, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस आणि पुढचा 5 वेळेस आलेला आहे. टोटल किती वेळेस आला? 5. मग इथे डायरेक्ट इथे 2 असो नसो, म्हणजे इथे समजा जर एखादी संख्या आली असती, समज 5 आले असते सगळ्या ठिकाणी, तर 5 घेतला असता आपण. आणि किती वेळेस 5 आला आहे, तर त्याचा आपण डायरेक्ट 2चा कितवा घात घेतला असता, कारण की वर्गमूळ आहे म्हणून 2 घेतोय, ठीक आहे. हा 2 आहे म्हणून नाही घेतोय, ह्या 2च्या जागी कोणतीही संख्या असली असती तरी चाललं असतं. तर इथे डायरेक्ट 5 वेळेस आला आहे म्हणून 5. मग हा 5 आला म्हणजेच किती आला? 2चा 5वा घात किती असतो? 2चा 5वा घात असतो 32. म्हणजेच इथं 32 आला असता आणि त्याच्यापेक्षा एक संख्या कमी लिहायची वरती, म्हणजे 31. इथे 31 किंवा 2चा 5वा घात, 2चा 5वा घात वजा 1, 2चा 5वा घात वजा 1, म्हणजे 2चा 5वा घात येतो 32, वजा 1 केलं 31 येतो. म्हणजे याचं उत्तर, जर समजा इथे सगळ्यात 2च्या जागी 5 असले असते तर 5चा 32 भागीला 31 हे उत्तर आलं असतं. आणि सेम ह्याला पण तेवढंच उत्तर येणार आहे की 2चा, आता हे 2 दिल्यामुळे मी परत रिपीट सांगतोय की हा 2 ह्या 2साठी कारणीभूत नाही आहे. हा वर्गमूळ आला आहे, हा वर्गमूळ आला आहे, ठीक आहे. वर्गमूळ आला आहे म्हणून हा 2 घेतलेला आहे, ठीक आहे. हे कन्सेप्ट समजणं खूप गरजेचं आहे. समजा पुढच्या एक्झाममध्ये तुम्हाला कुठे 2च्या ऐवजी 7-7 दिले असते किंवा 8-8 दिले असते आणि तो 3च वेळेस आला असता, समजा 8 दिले असते किंवा 7 दिले असते, समजा 7 असं दिलं असतं. 7 वर्गमुळात 7 वर्गमुळात 7 असे 3 वेळेस किंवा 10 वेळेस, असं किती वेळेस देऊ द्या, ठीक आहे. आता 7 लिहिले, डायरेक्ट पाया म्हणतात आपण त्याला, पाया घेतला आणि मग छेदा आणि अंशामध्ये लिहायचं. तर 7 किती वेळेस आला? 1, 2 आणि 3 वेळा आला. मग इथे लिहू 2चा तिसरा घात आणि वरती लिहिलं असतं 2चा तिसरा घात वजा 1, किंवा जे 2चा तिसरा घात आला आहे त्याचा वजा 1, म्हणजे 7चा कितवा घात आला असता? 8/7. किंवा हे जर 4 वेळेस आलं असतं समजा, तर काय केलं असतं आपण? 7चा 2चा चौथा घात आणि वरती काय आलं असतं अंशामध्ये? 2चा चौथा घात वरती अंशामध्ये आला असतं 2चा चौथा घात वजा 1, म्हणजेच किती? 7चा 16वा घात वरती 15 आले असते, ठीक आहे. तर मग आता हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तुमचा, तर आपण डायरेक्ट काय लिहूया? याचं उत्तर लिहूया. काय आलेलं आहे आपलं उत्तर? तर ह्याचं उत्तर आलेलं आहे 2चा 5वा घात वरती 2चा 5वा घात वजा 1, म्हणजेच किती? 2चा 5वा घात किती येतो? तर हा येतो 32 आणि 32मधनं 1 वजा करायचा, किती येईल? 31. म्हणजे इथे येतील 32 आणि इथे येतील 31. तर ऑप्शन क्रमांक सी आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. आता ह्याला डिटेलमध्ये कसं करायचं, ही तर झाली ट्रिक, हे ट्रिक पार्ट झाला. आणि ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये कसं समजायचं, आता ते कन्सेप्ट वाईज घेणार आहोत. त्याच्या आधी जर कोणाला काय म्हणताय तुमचे डाऊट्स वगैरे पाठवायचे असतील तर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे @गणित1 असं टेलिग्रामवरती सर्च करा. तिथे तुम्हाला मॅथ्सचा डाऊट ग्रुप भेटेल. त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवा. तिथे जर व्हिडिओज अवेलेबल असतील तर तुम्हाला सोल्युशन पाठवलं जाईल. आणि कोणाला जर फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज शिकायचे असतील, म्हणजे एखादा चॅप्टर आहे तुम्हाला फुल डिटेलमध्ये कन्सेप्ट वाईज क्लिअर करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे? सबस्क्राईब करायचं आहे. आणि फक्त 59 रुपयामध्ये जॉईन बटनावरती क्लिक केलं, सबस्क्राईब केल्यानंतरच हे बटन ओपन होणार आहे, ठीक आहे. तर जॉईन बटनावरती क्लिक केल्यानंतर तिथे 59 रुपयामध्ये तुम्हाला मेंबरशिप इथे अवेलेबल राहील. आणि त्या मेंबरशिपमध्ये तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते माझं यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर इकडे व्हिडिओज, शॉर्ट्स, त्यानंतर कम्युनिटी असे पोस्ट दिसेल आणि सगळ्यात शेवटी मेंबरशिप पॅनल दिसेल. त्याच्यामध्ये जेवढे व्हिडिओज आहेत तेवढे 59 रुपयामध्ये तुमच्यासाठी अवेलेबल आहेत.
चला तर आपण डिटेलमध्ये समजून घेऊ काही कसा सॉल्व करायचा अशा प्रकारचे गणितं, म्हणजे याच्या मागचा कन्सेप्ट काय आहे की का असं होतं आहे. ही झाली ट्रिक. जर कोणाला ट्रिक समजली असेल तर डायरेक्ट तुम्ही इथून म्हणजे कल्टी मारू शकता, काही गरज नाही आहे पूर्ण व्हिडिओ बघायची. पण जर एखाद्याला शिकवायचं असेल किंवा कन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर तो कन्सेप्ट शिकण्यासाठी आपण इथे शिकणार आहोत. ठीक आहे, आता समजूया की हे किती वेळेस घेतले आपण, 2च वेळेस घेतले असं समजूया. तर काय होईल बघा, हा जो आहे हा किती लिहितो मी, हा वर्गमुळात 2 आहे, मी जशाल तसा लिहिला. आता वर्गमुळात 2 म्हणजे काय, वर्गमुळात 2 म्हणजे काय तर 2चा 1/2 घात म्हणजेच काय होतो वर्गमुळात 2. आता वर्गमुळात 2 आहे, हे किती होईल तर हा वर्गमुळातून बाहेर काढला तर हा येईल वर्गमुळातून 2, म्हणजेच वर्गमूळचा अर्थ होतो 2चा 1/2 घात किंवा कुठलीही संख्या असली त्याचा 1/2 घात. इथे जर वर्गमुळात 7 असले असते तर त्याचा अर्थ झाला असता 7चा 1/2 घात. ह्या वर्गमुळाचा अर्थ होतो ठीक आहे 7चा 1/2 घात. हा कन्सेप्ट आहे. ठीक आहे, मग आता ह्याला परत आता हे 2चा 1/2 घात झाला आणि आता परत एकदा काय करायचं आहे, याला वर्गमुळातून बाहेर काढायचं आहे. म्हणजे जर मी असं लिहिलं समजा 2चा 1/2 घात, ह्याला जर मला बाहेर काढायचं असेल तर मी कसं बाहेर काढेल, 2चा 1/2 गुणीला हा बाहेर काढायचा मला, आता हा वर्गमूळ बाहेर काढायचा तर गुणीला 1/2 म्हणजेच किती झाले असते 2चा 1/4 भाग झाला असता. फक्त ह्याच्यासाठी जर मी वर्गमुळातून बाहेर काढला तर हा पार्ट किती बाहेर आला, 1/4 भाग बाहेर आला. आता हा पण एक पार्ट आहे काय वर्गमुळात 2, तर काय येईल वर्गमुळातून जर 2 बाहेर काढला तर 2चा 1/2 घात हा याच्यासाठी डायरेक्ट बाहेर येईल. ठीक आहे, हा जो वर्गमुळातला 2 आहे हा 2/1/2 भाग बाहेर आला. त्यानंतर हा जो भाग आहे तो गुणाकारात आहे 2चा 1/4 भाग म्हणजेच किती होईल बघा 2चा, आता इथे काय होतं एचा घातांक m गुणीला एचा घातांक n असेल तर आपण काय करतो त्यांची m+n करतो. पाया जो आहे तो समान ठेवतो आणि त्याचा जो घात आहे जर हे सेम पाया असेल त्यांचे घातांक वेगवेगळे असतील तर त्यांची बेरीज होते. म्हणजे इथे काय होईल 1/2 अधिक 1/4. ह्याला जर सॉल्व केलं आपण तर आपण काय उत्तर येणार आहे 2चा. आता इथे छेद समान करण्यासाठी आपण काय करतो छेदला 2ने गुणतो, 2ने भाग देतो म्हणजे इथे येईल 2/4 प्लस 1/4 बरोबर किती येणार आहे 2, 4 आणि वरती आले 2 अधिक 1, 3. बघा हे कशासाठी झालं, हे 2साठी झालं आहे. म्हणजेच म्हणू शकता तुम्ही की 2चा दुसरा घातांक वजा किंवा अंशामध्ये 2चा दुसरा घातांक वजा 1. ठीक आहे, हा झाला. याच्यावरनं एक सोल्युशन आलेलं आहे. परत 3साठी आलं समजा तर काय करणार आपण, 3साठी आल्यानंतर तर आता तुम्हाला माहिती आहे बघा 2, 2 आणि 2 ह्याचा कन्सेप्ट कसा सांगणार. आता हा तर माहिती झाला तुम्हाला, हे जर 2 असतील तर किती उत्तर येतं 2चा तिसरा घातांक 4 आणि परत कंसामध्ये 2 गुणीला. ठीक आहे, आता हा कन्सेप्ट क्लिअर झाला की ह्याच्यासाठी आपण ही किंमत ठेवली आहे, डायरेक्ट ही किंमत इथे ठेवली 2चा तिसरा घातांक छेद 4 आणि हा जो आहे 2 इथे गुणाकारात आहे आणि हा वर्गमुळात आहे. म्हणून काय केलं आपण परत आता ह्याला जर वर्गमुळातून बाहेर काढायचं असेल समजा मला 2 3/4ला वर्गमुळातून बाहेर काढायचं तर मी कसं बाहेर काढेल तर हा येईल 2. आता एक वर्गमुळाचा अर्थ होतो 1/2, 1/2 गुणीला 3/4 बरोबर किती येतील 2, 3/2 गुणीला 4 8 होतात. म्हणजेच तुम्हाला कळालं की हा पार्ट जर बाहेर काढला तर हा किती येतो वर्गमुळाच्या 3/8 येतो. आणि इथे काय आहे हा वर्गमूळ जो आहे फक्त हा पार्ट बाहेर काढला तर ह्याला पण बाहेर काढला आपण तर 2चा 1/2 घात, ह्याला बाहेर काढल्यावर 2चा 1/2 घात गुणीला 2चा हा पार्ट बाहेर काढल्यावर 3/8 घात. आता परत पाया समान आहे, पाया समान आहे, अंश पावर घात हा वेगवेगळे आहेत मग त्यांची काय होईल बेरीज होईल कारण की ते गुणाकार आहे. तर 2चा 1/2 अधिक 3/8. तर आपण ज्यावेळेस अशा प्रकारचं गणित सोडवतो तर त्याला कसं येतं आपण छेद समान करतो. म्हणजे इथे 4ने गुणू, इथे 4ने गुणू, खाली येईल छेदात 8, इथे 4 + 3 भागीला 8 बरोबर. आता छेद समान झालेला आहे
म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, 2चा खाली अंशामध्ये किंवा छेदामध्ये 8 आलेला आहे आणि वरती 4 आणि 3 म्हणजेच 7 आलेला आहे. म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की 2 किती वेळेस आले होते, 3. म्हणजे डायरेक्ट आपण काय करूया, 2चा तिसरा घातांक आणि अंशामध्ये 2चा तिसरा घातांक वजा 1 म्हणजेच किती, 2चा 8वा घातांक, 2चा तिसरा घात म्हणजेच घन म्हणजे काय 8 आलेला आहे आणि अंशामध्ये 7 आलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला बनवू शकता आणि तोच फॉर्म्युला आपण डायरेक्ट इम्प्लिमेंट केलेला आहे ट्रिकच्या स्वरूपात आणि हा डिटेलमध्ये समजून सांगितलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओज आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच मदत करा. धन्यवाद.